माणसांचा दवाखाना, प्राण्यांचा दवाखाना तुम्ही ऐकला असेलच, पण पुस्तकांचा दवाखाना? होय, अगदी बरोबर ऐकले. बुलढाणा जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेनं पुस्तकांचा दवाखाना सुरू केला आहे. इथले विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्तीनं दुर्दर्श झालेल्या पुस्तकांना नवसंजीवनी देत आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातलं माटरगाव जवळचं ब्राह्मणवाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेनं एक आगळावेगळा प्रयोग साकारला आहे. पुस्तकांचा दवाखाना. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, अभ्यासाबरोबर जबाबदारीची जाणीव वाढावी या उद्देशानं हा अनोखा उपक्रम सुरू झाला. माणसांसाठी रुग्णालय, प्राण्यांसाठी दवाखाने आपण ऐकतो, पण पुस्तकांसाठीचाही दवाखाना असतो? हा प्रश्न ऐकला की मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य फुलतं आणि त्याच क्षणी सुरू होतो ज्ञान उपचारांचा उपक्रम. ग्रंथालयातली जुन्या पुस्तकांची फाटलेली पानं, सुटलेले कव्हर, दुमडलेले कोपरे ही पुस्तकं आता विद्यार्थी स्वतःच्या हातांनी बरी करतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इथला दवाखाना रोज सुरू असतो. कैची, डिंक, टेप, कव्हर, सुई, दोरा सगळं साहित्य शाळेतून उपलब्ध करून दिलं जातं. बघा, आपण वेगवेगळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाहतो. माणसांवर उपचार करणारे दवाखाने आहेत, प्राण्यावर उपचार करणारे दवाखाने आहेत, पण पुस्तकावरही उपचार करण्याची आजची काळाची गरज आहे. हा उपक्रम शाळेसाठी मी माझ्या कल्पनेतून या शैक्षणिक सत्रामध्ये राबवला. विद्यार्थ्यांना आपले पाठ्यपुस्तकं नीटनेटके ठेवता यावी आणि त्यांना पुस्तकाची गोडी लागावी, पुस्तकं आपला मित्र आहे हे त्यांची भावना त्यांच्या मनामध्ये रुजावी आणि पुस्तकांची काळजी घ्यावी, यासाठी हा उपक्रम मी शाळेमध्ये राबवला. या उपक्रमाचा परिणाम लक्षणीय ठरतोय. विद्यार्थी यातून पुस्तकांच्या जपणूक, दुरुस्तीची पद्धत तर शिकत आहेतच, सोबतीनं त्यांची निरीक्षण शक्ती, एकाग्रता आणि हस्तकौशल्यही वृद्धिंगत होत आहे. पुस्तकांचा दवाखाना जो राबविला तो म्हणजे अतिशय मुलांसाठी फायदेशीर ठरलेला आहे. जसं आता मुलांना घरी आई वडील सगळे पुस्तकांचे कवर लावून देतात, पुस्तकं दुरुस्त करून देतात, पण विद्यार्थ्यांना मोठेपर्यंत कदाचित ती सवय लागत नाही. पण आम्ही आमच्या शाळेमध्ये जो उपक्रम राबवला त्यापासून विद्यार्थ्यांना बरेच फायदे झाले. ते स्वतःहून पुस्तक फाटले की लगेच पुस्तक दुरुस्त करायला लागले, त्यांची मलमपट्टी करायला लागले. पुस्तकांचा दवाखाना केवळ दुरुस्तीसाठी नाही, तो विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, कर्तव्यभाव आणि अभ्यासाविषयी आत्मीयता निर्माण करणारा उपक्रम ठरतोय. दुरुस्ती केलेलं पुस्तक हातात घेताना मुलांना जाणवतं हे तर आपलं आहे आणि आपणच त्याला नवं रूप दिलं. आपलेपणाची भावना मुलांमध्ये जागृत होते. फाटलेली पुस्तके आम्ही कव्हर लावून किंवा जास्त पाने फाटलेली तर डिंक किंवा गोंडाने त्या फाटलेल्या पुस्तकांचा उपचार करतो. शाळेमध्ये सुई, दोरा, डिंक, गोंद अशी पुस्तकांच्या उपचारासाठी साहित्य आम्हाला शाळेतून मिळते. या शाळेत पुस्तकांच्या दवाखान्यासोबतच बाल आनंद मेळावा, क्षेत्रभेटी, 2 तास मुलांसाठी असे अनेक उपक्रम राबवले जातात. शाळा फक्त अभ्यासापुरती न राहता मुलांच्या सर्वांगीण विकासाची प्रयोगशाळा बनत आहे. विद्यार्थ्यांना भविष्यवेधी, कौशल्य आधारित शिक्षण देण्याच्या दिशेनं ब्राह्मणवाडा शाळेनं उचललेलं हे पाऊल आज संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणा ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.